नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण लास्ट सेशनमध्ये लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा पार्ट बघत होतो. त्यातले मी काही प्रॉब्लेम्स लास्ट सेशनला सुरू केले होते. एक्सरसाइज 1.3 मधले राहिलेले आपण प्रॉब्लेम्स आज आपण ह्या सेशनला कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 1 त्यातले आपले लास्ट सेशनला 2 प्रॉब्लेम्स कंप्लीट झाले होते, राईट. सो त्यातलेच आपण पुढं काही प्रॉब्लेम्स कंटिन्यू करूया. आपला क्वेश्चन 1 जो आहे तो आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपला हाच क्वेश्चन स्टँडर्ड आहे. सो मी नेक्स्ट क्वेश्चन घेतो. सपोज आय हॅव फंक्शन y इज इक्वल टू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ओव्हर एक्स प्लस 2 क्यूब इंटू एक्स प्लस 3 रेज टू 4. बघा, आता मी लास्ट सेशनला ज्यावेळेस तुम्हाला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन का वापरायचं हे सांगत होतो त्यावेळेस मी 3 ते 4 पॉईंट्स दिले होते, ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड फंक्शन म्हणजे काय तर 2 किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनचा प्रोडक्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त 2 फंक्शनचा प्रोडक्ट असेल, कोशंट असेल, पॉवर असेल एकत्र, किंवा फंक्शन टू द पॉवर फंक्शन असं सांगितलं होतं. त्याच्यामधले बघा इथं हा आला, मल्टिप्लिकेशन पण आहे म्हणजे प्रोडक्ट पण आहे, डिव्हिजन पण आहे, पॉवर पण आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लिकेटेड फंक्शन. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह बाकी स्टेप्सनी येत नाही का? येतो. तुम्ही u अपॉन v वापरा, त्यानंतर डिव्हिजनला u इंटू v वापरा, पण स्टेप्स किती आल्या त्याच्यामध्ये? ओके, म्हणून तर त्याला कॉम्प्लिकेटेड म्हटलंय ना. स्टेप्स किती आल्या? u अपॉन v करायचं, ते सोडवायचं, परत डिनॉमिनेटरला u इंटू v करायचं, पहिल्यांदा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, मग परत स्क्वेअरचा, परत u इंटू व्हीचा, परत क्यूबचा, परत स्क्वेअरचा. सो एवढे सगळे डेरिव्हेटिव्स काढावे लागतील आपल्याला. मग हे सगळं आपण काय करतो? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरलं की रिड्यूस होतं. कसं बघा. सो सपोज आय हॅव अ सोल्युशन. सो आय विल कन्सिडर द गिवन क्वेश्चन y इज इक्वल टू एक्स प्लस 1चा स्क्वेअर ओव्हर एक्स प्लस 2चा क्यूब एक्स प्लस 4चा स्क्वेअर. आता मी काय घेतो? लॉग घेतो. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. So what we have, log y is log of x plus 1 square over x plus 2 cube into x plus 4 square. ओके, आता इथं log of m upon n आलं. सो ते वापरूया आधी आपण. सो log of m upon n काय आलं? log of x plus 1चा स्क्वेअर मायनस log of एक्स प्लस 2चा क्यूब इंटू एक्स प्लस 4चा स्क्वेअर. कुठून आलं हे? बाय कोशंट रूल, बाय कोशंट लॉ, लॉ ऑफ कोशंट काही म्हणा. आता इथला विषय मिटला. इथं पाहिजे असेल तर 2 तुम्ही पुढे घेऊन या, आपण घेऊन येऊ. त्याच्या आधी इथला लॉग ऑफ m इंटू n 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, हे आधी करू मग इकडे येऊ. सो दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता इथं लॉग ऑफ m इंटू n आहे. सो बाहेर मायनस आहे म्हणून मी ब्रॅकेट टाकतो. लॉग ऑफ m प्लस log of n by product law or by law of product. So that implies log of y is equal to, आता मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करूया आणि सायमल्टेनियसली 2 पुढं घ्या, 3 पुढं घ्या, 2 पुढं घ्या. कुठला? लॉ ऑफ कोशंट. सो 2 पुढं लॉग ऑफ एक्स प्लस 1 मायनस 3 पुढं लॉग ऑफ एक्स प्लस 2 प्लस 2 पुढं लॉग ऑफ एक्स प्लस 4 बाय
एक्सपोनंट लॉ और बाय लॉ ऑफ एक्सपोनंट. बघा किती सिम्प्लिफाय झालं. कुठं कोशंट नाही, रूल नाही किंवा लॉ नाही किंवा कुठं मल्टिप्लिकेशन लॉ नाही, डिफरन्सिएशनचा काही सुद्धा वापरायची गरज पडत नाही. तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. नाहीतर इकडं यू अपॉन व्ही रूल, यू इंटू व्ही रूल, किती रूल वापरावे लागत होते. घ्या डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मिळालं. 1/y dy बाय dx. मी लास्ट सेशनला सांगितलं होतं लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतो आपण. पहिल्यांदा लॉगचा 1/y, वायचा dy बाय dx. परत 2 इंटू इथंही तसंच पहिल्यांदा लॉगचा 1/x+1 इंटू डी बाय dx ऑफ x+1. हा मायनस आहे, हा मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय केलं की इथं मायनस होईल. सो -3. इथं परत लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x+2 डी बाय dx ऑफ x+2. मी ही स्टेप खाली लिहितो. -2. परत लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x+4 डी बाय dx ऑफ x+4. ओके. इथं बाहेर मायनस आहे त्यामुळे हे मायनस होईल, हे मायनस होईल, दोन्ही टर्म्स मायनस आले. सो 1/y dy by dx is 2/x+1 into x+1 चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 3/x+2 x+2 चा डेरिव्हेटिव्ह 1 minus 2/x+4 x+4 चा डेरिव्हेटिव्ह 1. y पलीकडे घेऊन जावा. सो व्हॉट इज dy बाय dx. y into bracket 2/x+1 minus 3/x+2 minus 2/x+4. y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा जी काय असेल ती. सो dy बाय dx इज हा y तसाच x+1 चा स्क्वेअर ओव्हर x+2 चा क्यूब इंटू x+4 चा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 2/x+1 minus 3/x+2 minus 2/x+4. So this is your final answer and that is how we will calculate such problems. Okay. एकदम सिम्प्लिफाय. मी स्टेप्स वाढवलेत त्यामुळे हे एवढं लेंदी दिसतंय. ह्या 2-3 स्टेप तुम्ही मर्ज करू शकता. डायरेक्ट इथं डेरिव्हेटिव्ह घ्या, डायरेक्ट ही स्टेप येईल. ओके. फक्त तुम्हाला कळावं व्यवस्थित म्हणून मी ह्या डी बाय dxच्या वगैरे स्टेप सगळ्या वाढवलेल्या आहेत. अदरवाईज ह्याच्यापेक्षा निम्म्या स्टेपमध्ये हा प्रॉब्लेम कव्हर होतो. फक्त आपल्याला कळावं की कुठल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मी कधी घेतला आणि कसा घेतला आहे. कॉम्पोजिट फंक्शन आहे ना, त्यामुळं मी ह्या सगळ्या नंबर ऑफ स्टेप्स वाढवलेत. ठीक आहे. ओके. सो वी विल मूव टू नेक्स्ट वन. सपोज वी हॅव y इज इक्वल टू. आता मी इथं सगळं अल्जेब्राइक फंक्शन घेतलं होतं. आता आपण थोडं ट्रिग्नॉमेट्रीकडे पण जाऊ. सो वी हॅव x⁵ tan³ 4x ओव्हर sin² 3x. बघा आत्ताचा जसा प्रॉब्लेम होता ना, प्रॉब्लेमचं रायटिंग सेम आहे, आउटलाईन सेम आहे. फक्त मी काय केलेत, ह्या प्रॉब्लेममध्ये सगळेच अल्जेब्राइक फंक्शन घेतले होते. सगळेच अल्जेब्राइक नको म्हणून मी काही अल्जेब्राइक आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिक असं मिक्स केले. म्हणजे जरी ट्रिग्नॉमेट्री आलं तरी वेगळं काय करायचं नाही. आपली प्रोसिजर सेम, त्याच्यामध्ये काही चेंज नाही. सो कन्सिडर y इज इक्वल टू log ऑफ x⁵ tan³ 4x ओव्हर sin² 3x. सो log ऑफ m/n आणि वरती m इंटू n आहे. सो अशा वेळेस आपण काय करतो, टेकिंग log ऑन बोथ साइड. जर मी दोन्ही साईडला लॉग घेतला
तर काय येईल लॉग ऑफ वाय इज, इथं मी ऑलरेडी लॉग घेतला की, सो लॉग ऑफ एक्स रेज टू 5 tan क्यूब 4x ओव्हर साइन स्क्वेअर 3x. ओके, मी कन्सिडरमध्ये चुकून लॉग लिहिला होता, ते दोन्ही साईडला घेतल्यानंतर लिहायचं आहे. ओके, त्यामुळे मी इथं लिहिलाय लॉग. आता इथं लॉग ऑफ एम अपॉन एन आहे पहिल्यांदा. सो व्हॉट आय हॅव लॉग ऑफ वाय इज log of m upon n. So I have log of x raised to 5 tan cube 4x minus log of sin square 3x. Right? कुठला law? By law of quotient. आता log of m upon n झालं, इथं पण दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिसते, log of m into n. So what we have, log of y is equal to log of m into n करून घेऊया. So I have log of x raised to 5 into log of tan plus log of tan cube 4x. Okay, log of m into n is log of m plus log of n minus log of sin square 3x. ओके, कुठून आलं हे? बाय लॉ ऑफ प्रोडक्ट. प्रत्येकाचं तुम्हाला जस्टिफिकेशन देता आलं पाहिजे, तुम्ही एक्झॅक्टली काय केलं ते. बाय लॉ ऑफ प्रोडक्ट म्हणा किंवा डायरेक्ट लॉ लिहिला तरी चालेल. सो दॅट इम्प्लाइज लॉग ऑफ वाय इज इक्वल टू, आता सगळीकडे पॉवर्स आहेत, पॉवर्स पुढे घेऊन येऊया. सो आय हॅव 5 log x प्लस 3 log tan 4x minus 2 log sin 3x by law of exponent. राईट, बघा सिम्प्लिफाय आलं का, 5 पुढं आलं, 3 पुढं आलं, 2 पुढं आलं, एकदम सिंपल फंक्शन आले. डेरिव्हेटिव्ह घेता येत आहेत. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय dy बाय dx. 5 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस 3, इथं कॉम्पोजिट फंक्शन आहे, पहिल्यांदा लॉगचं, नंतर टॅनचं, नंतर 4xचं, 3 स्टेप येतील. ओके, एका स्टेपला घ्यायच्या नाहीत. पहिल्यांदा लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॅन 4x इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन 4x मायनस, इथं पण 2 तसाच, पहिल्यांदा लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन 3x इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन 3x. एका स्टेपला एकाच डेरिव्हेटिव्ह, स्टेप्स किती वाढू दे आपल्याला काही फरक पडत नाही, फक्त गडबड करायची नाही कुठेही. इथं मी पहिल्यांदा लॉगचंच घेतलं, परत लॉगचंच घेतलं. सो व्हॉट वी हॅव 1 अपॉन वाय dy बाय dx इज 5 अपॉन x प्लस 3 अपॉन tan 4x इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर 4x. आता परत अँगल 4x आहे, म्हणजे परत 4xचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ 4x मायनस 2 अपॉन साइन 3x इंटू साइन 3xचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 3x. कारण मी सुरुवातीला सांगितलंय, जोपर्यंत तुम्हाला x मिळत नाही, म्हणजे डेरिव्हेटिव्ह 1 मिळत नाही, तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घेत जायचे. आणि 1 डेरिव्हेटिव्ह कोणाचा असतो? एक्सचा. मग अदर दॅन एक्स आले की त्याचा डेरिव्हेटिव्ह लगेच घ्यायचा. सो व्हॉट आय हॅव, मी y पलीकडे घेऊन जातो, dy बाय डी एक्स इज y इंटू ब्रॅकेट 5 बाय एक्स प्लस, इथं काय आलं 3 सेक स्क्वेअर 4x ओव्हर
tan 4x इंटू 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस 2 cos 3x ओव्हर sin 3x इंटू 3xचा डेरिव्हेटिव्ह. बघा वायची व्हॅल्यू टाका आणि आतमध्ये जे काय मल्टिप्लिकेशन असेल ते करून घेऊ. सो वायची व्हॅल्यू काय आहे x⁵ tan क्यूब 4x ओव्हर sin स्क्वेअर 3x इंटू ब्रॅकेट 5/x 4 इंटू 3 12 6 स्क्वेअर 4x ओव्हर tan 4x मायनस 6 cos 3x अपॉन sin 3x. आता हेच तुम्हाला कॉस अपॉन साइन कॉट केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. ओके. सो अशा पद्धतीनं आपण जरी ट्रिग्नॉमेट्री असेल किंवा जरी तुमच्याकडे एक्सपोनंट असेल तरी सुद्धा आपण अशा पद्धतीनं सेम लॉग घ्यायचा आणि जे काय लॉज असतील ते लॉज वापरायचे. ह्या पद्धतीनं आपण डेरिव्हेटिव्ह्ज घेऊ शकतो. ह्याचा बेनिफिट काय मिळतो मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय. ह्याचा बेनिफिट असा मिळतो की आपले कॅल्क्युलेशन्स कमी होतात. डेरिव्हेटिव्ह बघा किती सिंपल आलेत. मी इथं आपल्याला कळावेत म्हणून एका स्टेपला एकाचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय किंवा इथं स्टेप्स वाढवलेत. मी प्रत्येकाला मायनस जरी आतमध्ये मल्टिप्लाय करायचं असेल तरी स्टेप वाढवली आहे की जेणेकरून कुठेही कन्फ्युजन व्हायला नको कुठल्याही स्टेपमध्ये. ओके. सगळ्या स्टेप व्यवस्थित कळाव्यात आपल्याला. तुमचं कॅल्क्युलेशन जर स्ट्रॉंग असेल तर ह्यातल्या 1-2 स्टेप तुम्ही स्किप करू शकता, काहीच विषय नाही. ओके. नाव वी विल मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. आणखीन काही कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स बघूयात आपण. So we will have a question number 2. Question has differentiate with respect to x. तो कधी चेंज होत नाही. ओके. सपोज I have y is equal to e raised to tan x plus log x raised to tan x. बघा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन. आपल्याला बोर्डाला 4 मार्काला अशा टाईपचा क्वेश्चन असू शकतो. ओके. अशा टाईपचा हा क्वेश्चन आपल्याला 4 मार्काला. आधीचे मी घेतले ते 2 किंवा 3 मार्काला विचारतील. फंक्शन जर फार मोठा असेल तर 3 मार्काला, जास्त कॉम्प्लिकेटेड नसेल सिंपल असेल तर 2 मार्काला. ओके. ह्याच्यातलं एकच विचारलं तर 2 मार्काला विचारतील. 2 विचारलेत त्यामुळे आपल्याला 4 मार्काला हा क्वेश्चन विचारू शकतात. आता इथं फंक्शन इथं ई रेस टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सहजासहजी निघल, पण लॉग एक्स रेस टू टॅन एक्स फंक्शन रेस टू फंक्शन आहे म्हणजे लॉग तर वापरावा लागेलच. ओके. पण इथं कॉमनली एक मिस्टेक होते सगळ्यांकडून. कुठली मिस्टेक होते? आपण काय बघतो की लॉग एक्स रेस टू टॅन एक्स आहे म्हणजे फंक्शन टू द पॉवर फंक्शन आहे. लॉग घ्यायचा दोन्ही साईडला, लगेच आपली पुढची स्टेप येते टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. आणि आपण दोन्ही साईडला लॉग घेतो आणि काय करतो, दोन्ही साईडला लॉग घेतला की लॉगने आतमध्ये मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथं लॉग घेतो दोन्ही साईडला. सो मी पहिल्यांदा दिलेलं फंक्शन लिहून घेतो. सो कन्सिडर y इज इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स प्लस लॉग एक्स रेस टू टॅन एक्स. आणि काय करतो टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. इथं लॉग वाय लिहितो, इथं काय लिहितो लॉग ऑफ ई रेस टू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ लॉग रेस टू टॅन एक्स आणि लॉगने आतमध्ये मल्टिप्लाय करतो. असं होतं का? लॉग ऑफ एम प्लस एन इज इक्वल टू लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन असतं का कधी? हे असं असतं का? हे कधीच येत नाही आणि आपण इथं वापरतो, बरेच जण इथं वापरतात ही प्रॉपर्टी. ओके.
आन्सर येतं, आन्सर पण बरोबर येतं, पण हीच प्रॉपर्टी आपली चुकलेली असते. ओके, आणि ही प्रॉपर्टी चुकल्यामुळं आपलं पुढचं जरी आन्सर पूर्ण बरोबर असेल तरी सुद्धा आपल्याला कंप्लीट मार्क्स मिळत नाहीत. का? तरी आपण प्रॉपर्टी सुरुवातीला चुकीची वापरलेली असते. त्यामुळं असे फंक्शन आले, मध्ये ॲडिशन आलं की काळजी घ्यायची, डायरेक्ट लॉग आपल्याला घेता येत नाही. मग जर डायरेक्ट लॉग घेता येत नाही तर मग कसं सोडवायचं? तर मी ह्याला इक्वेशन 1 म्हणणार. ओके, आता y इज इक्वल टू वन फंक्शन प्लस अनादर फंक्शन आहे. सो ह्या फंक्शनला मी u म्हणणार, ह्या फंक्शनला मी v म्हणणार. सो लेट u इज इक्वल टू e रेस टू tan x and v is equal to log x raised to tan x. So therefore we have from equation 1 काय येतं? y is equal to u plus v. सो y इज इक्वल टू यू प्लस व्ही असेल तर u आणि v हे दोन्ही एक्सचे फंक्शन्स आहेत. सो ॲडिशनवरती डेरिव्हेटिव्ह घेता येतो. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट आय गेट? dy बाय dx इज du बाय dx प्लस dv बाय dx. दोन्ही साईडचा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घेतला. y पण x चं फंक्शन आहे, u पण x चं फंक्शन आहे, v पण x चं फंक्शन आहे. आय कॉल दिस एज इक्वेशन. आता du बाय dx आणि dv बाय dx आपण सेपरेटली काढणार, एकदम नाहीत काढायचे. सो नाव कन्सिडर. सो u इज इक्वल टू, u काय आहे? e रेस टू tan x. आता e रेस टू x आहे, इथं लॉग घ्यायची काय गरज आहे का? नाही. घेतलं तरी चुकतं का? नाही. जरी घेतलं तरी tan x पुढे लॉगीचा डेरिव्हेटिव्ह येऊ नये. घेऊन सोडवायचं असेल घेऊन सोडवा, न घेता सुद्धा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येतो. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट इज अ du बाय dx? पहिल्यांदा e चा डेरिव्हेटिव्ह, e चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू tan x इंटू d बाय dx ऑफ tan x. So what is a du by dx? E raised to tan x into sec square x. I'll call this as equation 3. आता v also v is equal to log x raised to tan x. आता इथं फंक्शन टू द पॉवर फंक्शन आहे. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो व्हॉट आय हॅव? लॉग ऑफ v इज log of log x raised to tan x. So that implies log v is equal to tan x into log of log x. Reason by exponent law किंवा डायरेक्ट लॉ लिहिला तरी चालेल. डेरिव्हेटिव्ह घेता येतो m इंटू n. ओके, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह जसं आपण लॉग वायचं काढायचं तसंच पहिल्यांदा कुणाचं? लॉगचं. 1/v dv बाय dx. ह्याला u म्हणा, ह्याला v म्हणा. सो पहिल्यांदा u tan x इंटू d बाय dx ऑफ log x प्लस log of log x into d by dx of tan x. u as it is a derivative of v plus v as it is derivative of u. Derivatives व्यवस्थित घ्यायचे. 1/v dv by dx is tan x. पहिल्यांदा ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह
1 अपॉन पुढची टर्म इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. सो व्हॉट आय हॅव, मी व्ही पलीकडे घेऊन जाईन. सो डी व्ही बाय डी एक्स इज व्ही इंटू ब्रॅकेट टॅन एक्स अपॉन लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. सगळ्यात शेवटी व्हीची व्हॅल्यू टाकून द्या, कारण आपण कॅन्सल तर काहीच करू शकत नाही. सो व्हॉट इज व्ही, सो डी व्ही बाय डी एक्स इज लॉग ऑफ एक्स रेज टू टॅन एक्स इंटू ब्रॅकेट टॅन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस log of log x into sec square x. So that is your dv by dx. Call this as equation 4. आता बघा इक्वेशन 3 म्हणजे काय आलं, du by dx. इक्वेशन 4 म्हणजे काय आलं, dv by dx. 3 आणि 4 ओके इक्वेशन 2 मध्ये पुट करा. So put equation 3 and 4 in equation 1. Sorry, equation 2. So what is dy by dx? That is equal to पहिल्यांदा du by dx e raised to tan x sec square x प्लस dv बाय dx ॲज इट इज लिहून काढायचं log x रेस टू टॅन x इंटू ब्रॅकेट टॅन x ओव्हर x log x प्लस log ऑफ log x इंटू सेक स्क्वेअर x अँड दॅट इज युअर फायनल आन्सर. ओके सो अशा पद्धतीनं आपण काय करतो, जर आपल्याला u प्लस व्ही आलेला असेल म्हणजे दोन फंक्शन टू द फंक्शन पॉवरच्या ॲडिशन आलेले असेल किंवा सबट्रॅक्शन आलेलं असेल तर डायरेक्ट लॉग घ्यायचं नाही, कारण लॉग ॲडिशन आणि सबट्रॅक्शनवरती डिस्ट्रीब्यूट होत नसतं, ते फक्त मल्टिप्लिकेशनवरती होतं, कारण फक्त आपल्याकडे प्रोडक्ट लॉ आणि क्वोशंट लॉ आहे. ओके त्यामुळं ह्यामधल्या स्टेप वाढतात आणि मग प्रत्येक फंक्शनचा आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो. हे जर आपण सुरुवातीला घेतलं क्वेश्चन 1 मध्ये ह्या टाईपचे एक्झाम्पल्स, तेच परत आपण क्वेश्चन 2 मध्ये सोडवणार फक्त सेपरेटली, आणि त्यानंतर ते डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये टाकायचे. दॅट इज इन युअर इक्वेशन 2. मग आता असे दोन फंक्शनचे ॲडिशन असेल, 3चे असेल, कितीचे असेल, ओके त्या पद्धतीनं तेवढे. समजा 3 फंक्शनची ॲडिशन असेल, त्याचं पण मी एखादं घेईन नेक्स्ट सेशनमध्ये एक्झाम्पल पुढं आलं तर, की 3चा असेल तर u व्हीच्या ऐवजी u प्लस व्ही प्लस डब्ल्यू येईल. ओके बघूया त्या वेळेस. आजच्या सेशनला आपण थांबूया इथं. ओके नेक्स्ट सेशनला मी क्वेश्चन 2 मधले असेच काही जे प्रॉब्लेम्स आहेत 2 फंक्शन 3 फंक्शन ते प्रॉब्लेम्स आपण काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. ओके सो आज थांबूया इथं. थँक्यू.